पवित्र पर्वणीवर चालत असलेला ज्ञानदान सोहळा पुन्हा एकदा सातारा गावातील मंडळींना कोटी कोटी धन्यवाद देतो. अभंगावर येतो. काय विश्वाचा मालक प्रगट झाला असेल, काय गरज असेल. आम्हाला गी अवतार विश्वाच्या मालकाने आपल्याकरता अवतार धरलाय. मग तो कुर्म अवतार असेल, तो मत्स्य अवतार असेल, तो वराह अवतार असेल, तो राम अवतार असेल. आज ज्या विश्वाच्या मालकाचा प्रगट दिन सोहळा आहे तो जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आहे. रूप एकच, अवतार भिन्न भिन्न. आजच्या अष्टमीला जो अवतार घेतलाय तो 2 पूर्ण अवतारापैकी एक आहे. दुर्जनाचा येणे करोनी संहार, सिंगल उतरणी. दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण आहेत. पण आज विशेष काय माहितीये का, 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा जरी पूर्ण असेल पण स्वतंत्र नाही. आज जन्माला आलेल्या मालकाचा अवतार बी पूर्ण आहे आणि कार्य बी स्वतंत्र आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं जीवन म्हणजे कर्जबाजारी जीवन आहे. अख्खं जीवन कर्जबाजारी, आणि ते फेडण्यासाठी ऋण फेडावया. मागचं जे कर्ज आहे का ऋण आहे का हे फेडण्यासाठी पुढचा अवतार आहे. स्वतंत्रता नव्हती. पुन्हा एकदा साधा मुद्दा सांगतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं जीवन म्हणजे खट्याळ सासूच्या सानिध्यात वावरलेली सून. खतरनाक सासू, ज्वाला मिरची सारखी खतरनाक सासू. आणि या खतरनाक सासूच्या जीवनात एखाद्या सुनेला तयावर तापलेल्या तव्यावर थेंब जसा पडावा असं जीवन तिचं साक्षीभूत असतंय. असं जीवन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं होतं. आणि 8वा अवतार म्हणजे सासूच नाही, किल्ल्या सुनाच्या हातात येत. जे करीन ते पर्व काळ इतका मुक्त अवतार ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा तो आजचा आहे. विठाला 7व्या अवतारामध्ये काहीच स्वतःच्या मनानं करता आलं नाही. अवतार तर पूर्ण आहेत. तुम्ही पुरावा आहे की ना, पूर्णावतार रामकृष्ण, दोन्ही अवतार पूर्ण आहेत पण हातात काहीच नाही. आणि 8व्या अवतारात कोणाच्या बापाला न विचारता स्वतःच्या मनाला पटेल तेच केलं. त्याचं नाव कृष्ण अवतार आहे. तो कृष्ण अवतार. 7व्या अवतारात काही करता आलं नाही. मुलगी रडत आली बापाकडे, बापाकडे मुलगी रडत आली, चुलत्याकडे मुलगी रडत आली. वडील आणि काका दोघे एका जाग्यावर होते आणि त्या मुलीनं स्वतःच्या नवऱ्याचं कापलेलं डोकं बापा पुढं आणि चुलत्या पुढं आणलं. किती मोठा चुलता सांगू का? वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. संदीप, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही तो जगाचा बाप आहे. संदीप भाऊ, काय 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 पात्रता असेल त्या देवाची. तो काका आहे. बाप कोणी माहिती? आज त्या बापानं विठ्ठलराव एका डोक्याच्या केसा इतकी जरी मान हलिली ना, मंडप नाही, तुम्ही मी कोणीच वाचत नाहीत. कोणीच नाहीत वाचत आपण, कोणीच. ही अख्खी पृथ्वी त्याच्या डोक्यावर आहे. त्याला शेष म्हणतात. मनोहरराव तो शेष त्या मुलीचा बाप आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र त्या मुलीचे काका आहेत.
आणि पोरीनं ते डोकं दाखिलं. माझे मालक आहे ते. माझ्या मालकाला माझे सासरे वाचू शकले नाही. सासऱ्याचं नाव लंकेचा राजा रावण. माझ्या मालकाला माझे चुलत सासरे वाचू शकले नाही. कुंभकर्ण. एक सांगू तुम्हाला, शक्यतो रावण मरण सोपा होता, इतका अवघड कुंभकर्ण मरण होता. रावण मारणं देवासाठी कितीतरी काही पटीनं सोपा होता, तसा इतका सोपा नव्हता. पण कुंभकर्णापेक्षा काही पटीनं सोपा होता. रावणापेक्षा कितीतरी पटीनं कुंभकर्ण मारणं अवघड होता. पण कृपा एका संन्याशाची झाली म्हणून कुंभकर्ण मेला, नाही मरत नव्हता कुंभकर्ण. त्याही माझ्या मालकांच्या काकांनी त्यांना वाचवलं नाही. तिसरा मुद्दा सांगितला, प्रभू प्रभू माहित नाही बरं बाप आहे, माहित नाही बरं चुलताय, पण देव माहित आहे. प्रभू या ठिकाणी माझ्या मालकाचे दुसरे तिसरे एक सासरे आहेत, ते प्रचंड भजन करणारे आहेत. आज ज्या मालकाचा जन्म झालाय त्याचा फरक पहा आणि मागच्या मालकाचा फरक पहा. दोन्ही एकच आहेत, अवतार मात्र भिन्न आहेत. प्रभू माझ्या पतीचे अजून एक 3 नंबरचे काका आहेत. प्रभू ते खूप सात्विक होते हो, अंतकरण मिळत होतं. प्रभू माझ्या पतीच्या 3 नंबरच्या काकांनी तुमचं रात्रंदिवस भजन केलं. त्या काकाचं नाव आहे विभीषण. खूपस भजन केलं, खूपस. उत्तमराव माफ करा, आपण कोणीच त्याच्या भजनात बसत नाहीत, ना तुम्ही ना मी. इतकं भजन केलं काका. किती भजन. त्या भजनाच्या घराला विस्तू लावला. विस्तू लावला, विस्तू. घराला अग्नी लागल्यावर घर पेटत नसते. यांच्याकडे गेलतो ना आपण, गोरखाबा कीर्तन सोडत नाहीत परिसरात. हे लई येड्या बाळूच्या नादी लागले जास्त. सांगा बघ, झोपडं पेटल्यावर घर पेटल्यावर जळत नसतं. सिमेंटचं घर जर पेटलं तर कलर तर जळन ना. पण विभीषणाच्या दारातली धर्माची पताका सुद्धा जळाली नाही. ज्या पताकेला ज्या काठीत पताका लावली होती उत्तमाबा, ती काठी पण जळाली नाही. त्या घराचा कलर सुद्धा जळाला नाही. इतके माझ्या मालकाचे काका भजन करणारे होते. प्रभू तुमचं भजन केलं त्यांनी. लंकेशी उरले विभीषणाचे घर, लंकेशी उरले विभीषणाचे घर, हृदयी सीतावर म्हणून या. हृदयामध्ये सीतेच्या मालकाचं नाव होतं, याच्याकरता विभीषणाचं घर लंकेत एकटंच शिल्लक राहिलं. इतकं माझ्या पतीच्या काकांनी भजन केलं तुमचं. एवढा माझ्या मालकाचा काका सख्खा चुलता जर इतका भजना असेल, तर त्या पवित्र वारकऱ्याचा पुतण्या का मरावा देवा? का मरावा? का मरावा? बाई हुशार होती. बाईनं देवाला विनंती केली, प्रभू लक्षात ठेवा, माझे सख्खे सासरे, माझे चुलत सासरे, पुन्हा माझे 3ऱ्या क्रमांकाचे वारकरी चुलत सासरे, या 3 जणांनी माझ्या पतीला वाचिलं नाही. पण एक सांगू का देवा, माझे वडील असते तर मात्र माझ्या पतीला मरू दिलं नसतं. माझे वडील असते ना तर माझ्या पतीला मरू दिलं नसतं. त्यावेळेला ताटात कापलेलं डोकं हसत होतं. खत 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 डोकं हसलं.
मला काही गप्पा सांगायचा नाद नाही. तुकोबरायचं मनोगत आहे, पहावे पुराणी विचारोनी. सटाक्या सांगणार नाही, गाणं बी म्हणणार नाही आणि गप्पा सांगणार नाही. कारण मी सटाक्या सांगितल्या तर यम मला सटके हानील. मला हाणायच्या अगोदर पाकिट देणाऱ्याला हानील, गळ्यात शपथ. सटाक्या सांगणाऱ्या महाराजाला जो पाकिट देतो का त्याला कोण्या नरकात टाकावं यमाला सुद्धा कळत नाही. आणि 2 नंबरला तुम्हाला नरक आहे, माझ्या गळ्याची शपथ खोटं नाही. 3ऱ्या क्रमांकाला तुम्हाला नरक आहे. नालायक महाराज सोबत उभं राहिलं, 7 केली की तुम्हाला नरक 3रा आणि 4था आम्हाला आहे. जाऊ द्या, आम्हाला पिराला कापू द्या. हो, नाही तर निफाड पसल्या मसुबाला कापू द्या आम्हाला, पण तुम्हाला पैसे देऊन देव कापायला नाही, हे ध्यानात ठेवा. आम्ही गथुडं घेऊन कापू द्या आम्हाला, पण तुमचं गथुडं जाऊन तुम्हाला देव कापायला हे ध्यानात ठेवत जा. विठाला विठाला डोकं हसलेलं आहे. आणि हसत आपल्या पत्नीकडे पाहिला आणि आवाज दिला, प्रिये तुझ्या बापाने मला मारले, तुझ्या बापाने मला मारले. महाराज हा शब्द त्या तुटलेल्या डोक्यातून पडल्याबरोबर दोघालाही आश्चर्याचा झटका आला. आश्चर्यचकित झाले. मारलंय लक्ष्मणानं आणि हे म्हणते तुझ्या बापानं मारलं, मग लक्ष्मण पिता कसा? मग लक्षात आलं सुलोचना शेषाची कन्या आणि लक्ष्मणजी शेषाचा अवतार. महाराज वानरापुस लढायला लाज वाटली देवाला, वानरायच्या पुढे रडायला लाज वाटली देवाला, पण अंतःकरण रडत होतं. हे कळालं 1 नंबरच्या संन्याशाला आणि मारुतीरायनं प्रभूला बाजूला घेतलं आणि देवा काय अडचण आहे, शोक करता नाही, पाणी नाही डोळ्याला. मारुतीरायने सांगितलं, प्रभू अख्खं जीवन तुमच्या सेवेत घातलंय, मला सगळं कळतंय तुमचं, तुमच्या दोघांचं हृदय रळतंय. कारण काय, इंद्रजित आमचा जावाई आहे, इंद्रजित आमचा जावाई आहे, सुलोचना आमची मुलगी आहे, रावण आमचा व्याही आहे. मारुतीराय म्हणले आता नाती लागले का? फॉर्म भरायच्या आधी नाही कळालं तुम्हाला? फॉर्म भरायच्या आधी कळायला पाहिजे होतं आमचे नातेवाईक आहेत. मग भरायचंच नव्हतं ना, आधी तर बॅन लावून फॉर्म भरला आणि मग म्हणले त्याला मतदान हा आम्हाला आणू नका. किती विरोध केला देवा तुम्ही? हनुमंता ह्या गोष्टी नकळत झाल्या, पण इंद्रजित उठावा लागतो. नाही प्रभू असं करू नका. 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ, किती त्रास दिलाय व आम्हाला. देवा आम्ही तुमचं काम केलंय, तुमची भाकरी सुद्धा खाल्ली नाही. पाला खावे मी वाहिले पर्वत, पाला खावे मी वाहिले पर्वत बांधियला से तू सिंधुवरी. पाला खाल्लाय आम्ही देवा तुमच्या झाडाचा. एक तिळा इतक्या भाकरीची अपेक्षा केली नाही. पैसा लांब सोडून द्या. इतक्या जीवतपणानं आम्ही काम केले, आम्हाला किती राक्षसांनी त्रास दिलाय. आता तुमची नाती लागतात. आणि एवढा मूर्ख रावण तुमचा व्याही की ज्याला इनी मधलं अंतर कळत नाही. विण कळाली ना वी. एवढा मोठा मूर्ख रावण जर तुमचा व्याही असेल तर या मूर्ख रावणानं एका पवित्र स्त्रीला मांसाचे तुकडे ज्यांच्या दातात अडकलेत अशा घाणेरड्या राक्षसनीच्या सानिध्यात अशोक वाटिकेत आणून ठेवलंय. इतका मूर्ख तुमचा व्याही, आणि तरी तुम्ही त्याच्याशी नातं लावता. भगवंतानं सांगितलं हनुमंता जाऊ दे, जे लोक करतील ते फेडतील, पण रावण आमचा व्याही आहे, जाऊ दे. पण इंद्रजिताला उठवायचे हुशार होते. खेळिया माझी हनुम्याशान, अत्यंत ज्ञानी होते मारुतीराय. उड्डाण केलं
महर्षी वाल्मिकांच्या रामायणातला एक श्लोक लिहून आणला आणि विश्वाच्या मालकासमोर टाकला. वाचा श्लोक. श्लोक वाचल्याबरोबर डोळे भरून आले आणि लक्ष्मणाला सांगितलं, बाळा हे लखन नाही उठिता येत. का उठिता येत नाही? वर्तोनी दावीन महर्षी वाल्मिक ऋषी जसं लिहिताल तसं जगाच्या बापाला वागावं लागलं, नाही उठिता आला. इतका बंदिस्त अवतार आहे सातवा. एवढा चौकटीत बांधलेला अवतार आहे सातवा. स्वतःच्या मनाला तिळा इतकं सुद्धा प्रभूला काही करता येत नाही. हा अवतार आहे सातवा आणि कोणाच्याच बापाची जुमानली नाही. ते अवतार आहे आठवा. विठाला मागची सगळी कर्ज फेडण्यासाठी आठवा अवतार आहे. माझ्या वाचनात आतापर्यंत 28 कर्जदार होते. वाचल्यावर पुन्हा संख्या वाढणार आहे. त्याच्यातली 1 नंबरची कर्जदार होती अहिरावण नावाच्या राक्षसाची पत्नी चंद्रसेना. या चंद्रसेनेनं प्रभूला आमंत्रित केलं, प्रभू स्वागत आहे तुमचं. पण तिचा अंगठ्यान पलंगच मोडला. दोघांची फजिती झाली. मारुतीरायाची शेपटी रामेश्वरला तुटली. शेपटी नाही रामेश्वरला, मारुतीरायाला. महाराज नवऱ्यावर अतूट प्रेम करणाऱ्या बाईनं शेपटी ओढून घेतली. इतकी तुमच्यात ताकद आहे. पण जी नवऱ्याच्या 3दा पाया पडती तिच्यात ताकद आहे. जी नवऱ्याच्या पडत नाही महाराजाच्या पडती तिच्यात नाही. जी नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही महादेवाला पाणी घालती तिच्यात नाही. जी नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही पांडुरंगाला मंजुळा वाहती तिच्यात नाही. जी नवऱ्याच्या 3दा पाया पडती देवाच्या पायाच पडत नाही तिची देवा. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. माझ्या माईनं पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आणि अंगठ्यानं तिचा पलंग मोरडा. तोंडातून शब्द पडला, ज्या अंगठ्याने पलंग मोरडा त्याच अंगठ्याला बांध लागन. भिल्ले विंधिले शारंधर. नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईनं जिथं बांध लागन तिथंच लागला. आणि द्वापारयुग संपलं, कलीला आरंभ झाला आणि ह्या लोकातली यात्रा पंढरीतल्या मालकाची 8व्या अवतारातली संपत्ती. इतकी नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईत ताकद. मारुतीरायासारख्याच्या शेपटीला हात लावायची जगात एखाद्या बाईची ताकद असेल का? हा, पहिली गोष्ट यायला तर मधातच प्रवेश नाही. गाव जेले हनुमान बार. पण आता एखादी मंची असेल तर ती मारुतीच्या तोंडाला पेडाला येते. अशा लय मंच आहेत ना. येडगड महाराजांनी सांगितलेल्या त्या सात्विक महाराजांचं थोडंच ऐकत आता. मारुतीच्या तोंडाला पेढा लावला. कसा खाईनीच्या हातानं
कवा हिनं सासूचं लुगडं धुतलं नाही, सासऱ्याचं धोतर धुतलं नाही, त्याची संपत्ती हिसकून घेतली आणि नाक बुडूस तर तुपात चपात्या खाली आणि मारुतीच्या तोंडाला पेढा लावायली. गोळ्या संपल्यात का तुझ्या हातात मारुती पेढा खाला? उठाला उठाला माझ्या माईनं तुमच्यातल्या एका बाईनं शेपटी वहड्या बरोबर तुटली. सामान्य ताकद आहे मारुतीरायची शेपटी वडणं. महाराज नवऱ्याकरता अमृत प्राप्त केलं, नवऱ्याकरता अमृत. तिचं नाव आहे चंद्रसेना. जा रामेश्वरला, नुसती मारुतीरायाची मूर्ती शेपटीत नाही. कधी कधी चांगलं बघ जा ना. हा, लग्न झाल्यावर सासऱ्यानं दिलेले फुकटे पैसे गोव्याला उडवायला जातात, भिताड अंगाव पडन. विठाला विठाला कधी कधी सासऱ्यानं दिलेले ते फुकटे पैसे उडवायला पंढरपूरला जा, जा रामेश्वरला, जा काशीला, जा द्वारकेला, जा गयेला, जा प्रयागला. अशा चांगल्या ठिकाणी जात जाते जरा पचत असते. विठाला देवानं माग न पाहता तोंडातून वाक्य पडलं, माय मी या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम आहे, मला तुझ्याशी लग्न करता येत नाही. पण एक लक्षात ठेव, पुढच्या अवतारात तुला पत्नी करून घेईल. महाराज मागचं कर्ज फेडण्यासाठी हा अवतार आहे. आजचा अवतार आहे का काय? मागचं कर्ज फेडण्यासाठी मागचा. महाराज ती चंद्रसेना सत्यभामा झाली, लय श्रीमंताची पोरगी. जगात सत्यभामेच्या बापा इतका हुंडा कोणीच कोणाला द्यायला नाही. अरे शेवाळे, कोणीच नाही द्याला. किती हुंडा द्याला असं सांगू? किती किती 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे म्हणजे 22.5 क्विंटल सोनं रोज देणारा मनी बापान द्याला. 22.5 क्विंटल सोनं देणारा मनी. राजा सत्रजिताकडे सूर्याचा उपासक होता आणि त्यानं तो मनी, त्याला काय मुलगा नव्हता म्हणून पोरीला द्यायचा होता. भाऊ होता प्रसेन, त्यालाही पोरग नव्हतं. त्याला मारलं वाघानं, याला मारलं कृतवर्म्यानं. याला राक्षसान मारलं, त्याला वाघानं मारलं, दोन्ही मेले. आणि मग सत्यभामा विश्वाच्या मालकाला, हीच मागची चंद्रसेना, हे मागचे कर्ज फेडण्यासाठी हा 8वा अवतार आहे. विठाला काय कर्ज 7व्या अवतारातलं? 7व्या अवतारात एका आस्वलाच्या पोरीनं पाहिलं. ऐका माझ्या माईनं निष्ठेची ताकद. तुम्हाला राग येईन गिरगावकराचा, तुम्ही मीटिंग घ्या म्हणा आपल्या तालुक्यात गिरगावचा बाळू आलाच नाही पाहिजे असं करा. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. जरा कडक बोलतो ना, पण तुम्हाला कडक बोलण्यात माझा फायदा आहे. तुम्ही जर नियम नाही चुकिले तर तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती देश चालवणारे, देश भारत देश चालवणारे भारत देश. आणि तुम्ही चुका केल्या की तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती भंगिरी जन्माला येत असती आणि त्या देशातल्या भाकरी खातो. ते देश चालवायची ताकद त्यांच्यात येत नाही आणि ती ताकद त्यांच्यात यावा याच्याकरता तुम्ही शुद्ध वागणं गरजेचं आहे. हा माझा स्वार्थ आहे. विठाला विठाला अस्वल्लीने विश्वाच्या बापाला पाहिलं, अस्वल्लीने विश्वाच्या बापाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तो पुढे पुढे चालत गेला. दिशेनासा होई तोपर्यंत त्याला बघत होती आणि त्याला बघत 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 डोळे झाकले. वेगात सांगतो, एवढा पुरावा सांगतो आणि मग यशोदेकडे का? कारण 8वा अवतार कर्जबाजारी आहे, फेडावंच लागतंय. आपल्याला सुद्धा सांगितलं देहूतल्या मालकानं, हो तुका म्हणे होता ठेवान तो या भावा सापडाला. मागचा पुण्याचा असेल तरी सापडतो, आबा पापाचा असला तरी सापडतो. बापानं कर्ज करून ठुलन, बाप मेला 7-12 तर जमीन इकताना कर्ज फेडावं लागतं का नाही? विठ्ठलराव, फेडावंच लागतंय. आणि बापानं बँकेत पैसे टाकले सानप आणि बाप मेला, पैसे कोणाला असतात पुन्हा?
पोराला, आणि बापानं कर्ज काढून 7-12 मेला. अरे योगेश कोणाला फेडायचंय? पोराला. बॅलेन्स नाम पुण्य, कर्ज नाम पाप. विठाला विठाला मायबापानी विचारलं, बाई कशा करता डोळे झाकलेस? काही म्हणे सूर्याच्या प्रकाशाला लाजविला असा सुंदर व्यक्ती पाहला, चंद्राच्या प्रभेला लाजविल इतका सुंदर व्यक्ती पाहला. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर पाहिलिया वेध लावी बैशे जीवी जडोनी, रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकराकार, अगणित लावण्य तेज पुंडाळती, रत्नकिळ फाकती प्रभा कानडाव विठ्ठलू, कर्नाटकू तेने मज लावी याला वेधू. काय ते रूप सुंदर आहे, काय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजोनी. किती सुंदर रूप आहे, किती सुंदर रूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुत्र, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. याच्या पलीकडचं कोटी ब्रह्म हत्या श्रीमुख पाहता जाती. इतका सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. बाई आपल्या फायद्याचा काय? आपण पशु आहेत, आपण अश्वल आहेत, आपण हिंस्र पशु आहेत, तो मानव आहे. त्याच्या सौंदर्याचं इतकं वर्णन कशा करता करते. हृदय छेदलं ग माय, बाबा माझं हृदय छेदलं हो. बघा असं वाटतंय तो रस्त्यानं जात असताना झाडाच्या फांद्या लहरी देत होत्या. बाबा तो रस्त्यानं चलत होता, सूर्याचे किरण लोटांगण घालत होते. बाबा तो रस्त्यानं चलत असताना काय ते आकाश झालर देत होत. बाबा त्यांनी जरी माझ्याशी लग्न नाही केलं, पण वरिले सावळे परब्रह्म, तो जगत आनंद कंद जगतपती मी अंतःकरणातून वरलाय. आणि बाईनं गंगेच्या कडेला प्राण सोडला. महाराज ही पुण्याची अपेक्षा घेऊन हिची पूर्तता पूर्ण करण्यासाठी विश्वाच्या मालकानं त्याच जामवंती इतीत नख दीड इती केस पाय बाळकू केली असं. आपले तर काय नाटक करते तो, माझ्यापेक्षा 1.5 इंच उंचच आहे. बरी आहे ना, बरी आहे तुझ्या थोतरीत आणायला. हो जरा जास्त गोरीच आहे, मग काय करायची? तुला उन्हात पाठवायची का? जरा पटपट चलतच नाही, हॉटेलीवर ठाची का पाणी द्यायला? काय नाटक किती किती. अरे भेटायली याचं महत्व पाय, लक्ष्मी या रूपात तुझ्या घरी आयली याचं बघ. पण इतके नाटक, इतके नाटक. मागचं कर्ज फेडण्यासाठी आसोलनीशी लग्न केलं, जामवंतीशी लग्न केलं, जामवंतीशी. अजून एक कर्ज सांगू का मागचं? किती कर्ज बाजार. वळवळ काऊन करता रे? बसन गपची. हे चांगल्या कपड्यात हे तोरकत नीट राहते. हे बुडातले डेरे फोडीत. कारण महाराजाकडे चांगलं पोरग इंग्लिश स्कूलला, आणि जे नीट वागत नाही ते महाराजाच्या भरतीला. विठाला विठाला महाराजाचा पिना पाडित. कमाले वा संस्था चालिनारायची. खरंच चांगलं हुशार कोण घालायला. योग असा आला, काय सांगत होतो, जामवंतीच प्राप्ती करण्यासाठी कर्ज. महाराज जामवंताचं पण कर्ज होतं. किती कर्ज बाजारी. 28 सांगायचेत का तुम्हाला सगळे? पण सगळे सांगितल्यावर पहिले इसरते. त्याच्यामुळे बस झाले 2-4. जास्त गोळ्या एकखट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. असे डॉक्टर म्हणतात, मी काय डॉक्टर नाही. विठाला विठाला 7व्या अवतारात जामवंत महाराज. काय उपकार आहेत जामवंताचे? जामवंताचे 14 उपकार, त्याच्यातले एक उपकार आहेत. आता श्रावण महिना चालू आहे, या मासाचे अधिपती भगवान शिवशंकर आहेत. जन्म जरी विष्णूचा झाला असेल आज कृष्ण परमात्म्याचा, पण या मासाचे मालक शंकर आहेत, अधिपती शिवजी येत. तर 14 कामापैकी शिवजींची प्राण प्रतिष्ठा जामवंतामुळे झाली. जामवंत जर प्रभू रामचंद्राला भेटले नसते तर रामेश्वराची स्थापना होत नव्हती. कारण प्रभू रामचंद्राकडे स्थापना करण्यासाठी पुरोहितच नव्हता, म्हणजे ब्राह्मणच नव्हता. आणि जंगलात ब्राह्मण कसा सापडत? जंगलात जे सापडत होते ते चित्र धरणारे, लावरं धरणारे,
डुकरं मारणारे अशी लोक होते, यायला पुन्हा प्राणप्रतिष्ठेचे मंत्र येत असतात का? नाही. आणि मग जामवंतापाशी आपली अपेक्षा केली, मला स्थापना शिवजीची करायची, पण ब्राह्मण पाहिजे. जामवंतानं सांगितलं, आमच्या मित्राचा नातू ब्राह्मण आहे, त्याचे आजोबा माझे मित्र आहेत, आणि ते नातू ब्राह्मण आहे, मी घेऊन येतो. प्रभू रामचंद्र म्हणले, कोण आहे? म्हणले, रावण आहे. प्रभू रामचंद्र म्हणले, येणार नाही बाबा. का? आणि तुम्हाला माहित नाही का आमचं त्याचं किती भांडण आहे? त्यानंच तुम्ही बायको चोरून नेली, आणि त्याला मारण्यासाठीच ते सगळा प्रयत्न आहे, आणि ते कसा येईल? जामवंत म्हणले, त्याच्या आजोबाचं माझं लय प्रेम होतं, आणि त्याला माहित होतं त्याच्या आजोबा लय मानते जामवंताला. नातू तितका तो उपकार फेडीन, जाऊन प्रयत्न करतो. आणि जामवंत लंकेत गेले आणि रावणाला विचारलं, लंकेश महाराज 65 खुर्च्या सोन्याच्या वलांडून उत्तम आबा खाली आला रावण, आणि रावण पाया पडणार. तेवढ्या अवकाशात जामवंतानं कवटाळा, नको रे, अस्वलाच्या पाया पड नकोस, अस्वलाच्या पड नको, तुला पडायचंच का तर मी ज्याचं भजन करतो त्याच्या पड. कोणाच्या? रामाच्या. मी ज्याचं भजन करतोय त्याच्या पड. पण रगील द्वारका होता, खिसून भाजी होत नव्हती, ठेसून होत नव्हती, आणि चिरून होत नव्हती. ज्यानं खाल्लं त्याचे दात राहत नव्हते, इतका रगील द्वारका. बियाच्या पण कामी इतका रगील रावण होता, इतका रगील रावण. आणि ते ऐकतो का? म्हणले, त्यांच्या पाया नाही पडत. म्हणले, काका तुमचं काय काम आहे? मग एकच काम आहे म्हणे, भगवान शिवजीची स्थापना करायची, ब्राह्मण पाहिजे. ते म्हणला, तुम्हाला शिवजीची स्थापना करायची? कुठं करायची? समुद्राच्या तीरावर. आणि समुद्राच्या तीरावर जर शिवजीची स्थापना तुम्हाला करायची तर कोणाची माय झाली? मी मंत्र म्हणायची. पहा किती रगील ब्राह्मण होतो. कोणाची माय झाली? म्हणले, माझ्या व्यतिरिक्त मंत्रोच्चार करायची. म्हणले, ऐका ना, मी प्राणप्रतिष्ठा करण्याचा निरोप घेऊन आलो, पण यजमान दुसराचे. मखरे होते की यजमान? ते मग यजमान येत. माळ घालणारच बुवा तुम्हाला. रगील गिरगावचा बाळ आहे, रगील. आणि इतक्या लोकायत घालणार काड्या, काय काशी होईल मग सांगतो. विठाला अजय, तुला बी सोडित नाही बापू. मला 900चा मोबाईल आहे, तू कॅमेऱ्यावर किती छापायला बापू. माळ नाही, लाज वाटायला पाहिजे. तुला बी गुती तो आज. विठाला विठाला. जगताप काका संत मेळेवाल्याला माळ आहे का? ते पाकिस्तानीचे तर आहे का माळ? हा, हो हो हो. नाही तर पुन्हा कॅमेऱ्यात फोडून टाकीन दुसऱ्या बार लावला तर. मी एक तर भोळा यायला लावू देतो, बाकी कोणी महाराज लावू देण्यात मीच येडा आहे. माझ्या गोळ्या संपलेल्या आहेत. विठाला विठाला यजमान. सीतापती रामचंद्र. रावणानं गुचकी धरली, राम यजमान आणि मी कस काय ब्राह्मण? ते म्हणले, बघा मी आलतो, पण हृदयाला मिठी मारली आबा. आणि रावण म्हणला, माझ्या आजोबाचे मित्र आहेत, तुमचं जर काम केलं तर वैकुंठातून माझ्या आजोबा मला आशीर्वाद देतील. असू द्या राम, पण मी करतो पोरं इथे. पण जामवंत काय म्हणले, लंकेश, रामप्रभूला भगवान शिवजीची प्राणप्रतिष्ठा समुद्राच्या तीरावर करायची, पण पूजेला सामान काय लागन? तूप किती लागन, खारका किती लागत्यान, खोबरं किती लागन, बदाम किती लागतील, खडी साखर किती लागन, सुपाऱ्या किती लागतात, हळीत कुंकू किती लागन, हवना करता तूप किती लागन, समिधा कोणत्या आणायच्या, कोण्या दिवशी हवन करायचं, मुहूर्त प्राणप्रतिष्ठेचं कोण दिवशी आहे, आणि त्याचा खर्च किती येईल? काय म्हणला रावण म्हणला, जामवंत महाराज माझ्या आजोबाचे मित्र आहेत, एकच काम करतो, ज्याचा यजमान जंगलात आहे त्याचं साहित्य पुरोहितांना आणावं. काही काहीचे वायर ढिले कळालंच नाही. लूज वायर, लूज कनेक्शन, लाईट चालू बंद होतो. ज्याचा यजमान जंगलात आहे, ज्याचा यजमान संकटात आहे, ज्याला यजमानाला शेअर पाहायला भेटत नाही, ज्याच्या यजमानाला गावात जायला भेटत नाही, उरतच ते, अशा यजमानाचं सामान पुरोहितांना आणावं. खारका वाट्या सगळं रावणानच नेलं.
पुन्हा एक मुद्दा सांगू, जामवंताचं किती उपकार होते प्रभू. 14 पैकी एकच सांगायला बरं का, 13 पुन्हा कधी पाहू. 14 पैकी एकच उपकार सांगतो जामवंताचा, एकच. पुन्हा सांगू का काय उपकार होता. जामवंताचे डोळे भरून आले आणि रावणाने विचारलं, काका काय राहिलंय? काही नाही, यजमानासोबत बायको नाही. यजमानासोबत आणि बायको कोणाच्या ताब्यात होती आबा? ह्या नालायकाच्या, म्हणजे तुमच्या नाही. एवढं टेकलं का शेकलं हे म्हणायचे, मलाच नालायक म्हणला. ऐका ना, आगावच धंदा ना. कोणाच्या ताब्यात होती? रावणाच्या. मरूस तर देत नव्हतं बेटा. रावणानं सांगितलं, काका बायको जिवंत असताना नवऱ्याला पूजाला बसता येत नाही एकट्याला, मेल्यावर सुपारी खोसून बसता येते. पण बायको जर जिवंत असेल तर नवऱ्याला पूजेला बसता येत नाही. मेली बायको तर त्याला विधूर म्हणतात, मग मात्र त्याला सुपारी कमराला खोसून बसता येते. पण रामाची पत्नी जिवंत असेल आणि जर प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला बसायचं असेल तर जमत नाही. येतो लंकेश, येतो मी येतो. पण रावण म्हणला, माझ्या आजोबाला दुःख वाटन, जाऊ द्या, तुमच्या देवाची पत्नी माझ्या ताब्यात आहे, पूजा करूस तर आणतो. पूजा करूस तर उपकार पहा, उपकार. महाराज देवावर उपकार करण्याची पात्रता संताची, देवावर देवावर. ठीक आहे म्हणले, जा अमक्या अमक्या दिवशी समुद्राच्या तीरावर पूजा करायची. हा, नाव ठेवा रामेश्वर. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव काय ठेवलं? रामेश्वर. रामेश्वर. मागचं कर्ज सांगतोय, कर्ज 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 जामवंताचं. एकच उपकार. आणि मग रामेश्वराची स्थापना करायची, पूजा मांडायची ठरली. ही पूजा मांडायची ठरत असताना योग असा आला, शीतेल विमान पाठिलं. महाराज 3 पाट नेले, स्वतःला लंकेशाला, एक रामचंद्रांना, एक माझ्या सीताई साहेबाला. रामप्रभूच्या मनात शंका आली, एका पाटावर रावण बसलेला आहे, पुरोहित आहे, एका पाटावर मी बसलो, पण ह्या पाटावर कोणाला बसत बाबा? तर 10 मिनिटाच्या नंतर सीताई साहेब बसल्या, वळून पाहिलं, सीते तू? हो. कोण आणलं? रावणाच्या 6 पत्न्या आलत्या घेऊन. मंडोदरी नाही, 80,000 बायकापैकी 6 पत्न्या विमानात गेल्या. सीतेला आदरयुक्त बसिलं, खना नारळानं ओटी भरली, पूजे करता बसिलं. पूजा आटपली, गाठ सोडली, नाव घ्यायला लावलं, पुन्हा विमानात बसिलं, अशोक वाटिकेत नेऊन ठेवलं. जामवंताला सांगितलं, तुमच्या देवाचं काम झालं, मी तात्पुरती दिलती, आता घेऊन चाललो. महाराज जर सीताई साहेब नसत्या रावणानं दिल्या तर रामेश्वराची स्थापना होत नव्हती, एका ज्योतिर्लिंगाची स्थापना होत नव्हती. उपकार कोणाचे आहेत? जामवंताचे आहेत. आणि या जामवंताने एकच मागितलं, देवा मला ताकद लय दिलीस रे. ऐका ना, देवा मला ताकद लय दिलीस रे, पण ह्या पठ्ठ्याला आतापर्यंत कुस्ती खेळायलाच कोणी भेटला. ह्या पठ्ठ्याला अजून कुस्ती खेळायला कोणी भेटला नाही. मला कुस्ती खेळणारा दाखितो का? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं संन्याशाकडे बोट केलं, त्या गदेवाल्या संन्याशाकडे. आणि त्या संन्याशानं सांगितलं, देवा जामवंतासोबत कुस्ती खेळायची ताकद आहे, पण मला वडिला समान येतं, मला वडीला समान आहेत, याच्याकरता त्याच्यासोबत कुस्ती खेळत नाही. आणि पुन्हा कोणाची माय येली जामवंतासोबत कुस्ती खेळायची? ताकद फक्त एकट्या मारुती राहत होती. आता कोणात ताकद आहे का? मग रे नाही, ताकद फक्त होती रामचंद्रात. पण रामचंद्रानं सांगितलं, मी तुमच्यासोबत कुस्ती खेळलो असतो, पण वाल्मिकानं तसं लिहिलं नाही. वाल्मिकानं तसं लिहिलं नाही. एक काम करा जामवंत, पुढच्या अवतारात तुमची इच्छा पूर्ण करील. आणि हीच जामवंती देत असताना मग जामवंतानं सांगितलं, या लिचापिच्या ज्याला पोत उचलत नाही, ज्याला गोणी उचलत नाही, त्या जावयाला पोरगी देत नाही. कोणाला देतान? माझ्यासोबत कुस्ती खेळून त्याला देतो. घातली लंगुटी आणि झाली कुस्ती सुरू. 27 दिवस आणि 27 रात्रा.
28व्या दिवशी ज्या म्हणत पाय पडे आणि मग म्हणले प्रभू माफ करा. म्हणले पाय कस काय पडे? 27 दिवसात भाकरी खाल्ली नाही, 27 दिवसात पाणी पेलं नाही, 27 दिवसात दमला नाही आणि 27 दिवसात घामाचा थेंब आला नाही. माणूस असतो का? हे माणूस असतोय? देवा तू देव आहेस आणि म्हणून पाय पडतो. आखरीच माई पोरगी दिल्यावर तुम्ही जावाई झाले, मग तुम्हाला माया पडावं लागेल. मागचं कर्ज याच्या करता अवतार. विठाला विठाला आता राहिलेल्या वेळात एकच बघायचं, हे कर्ज मोजके सांगितले ना 2-4, पुन्हा कधी का आला योग तर पाहू ना आपण. पण आता हे कर्ज फेडण्यासाठी हा 8वा अवतार. मग यशोदेकडेच का? तुमच्या नाशिक जिल्ह्यात का नाही आला? आमच्या परभणी जिल्ह्यात का नाही? संभाजीनगर जिल्ह्यात का नाही? अहिल्यानगर मध्ये का नाही? पुण्यात का नाही? मुंबईत का नाही? नांदेड मध्ये का नाही? महाराष्ट्र सोडून त्या राज्यातच का? गोकुळातच का? यशोदेकडेच का? काय कारण असावा? बरं यशोदेकडे जगाचा बापू एकूण ठातला आलाय. येऊ द्या ना, येऊ द्या ना, येऊ द्या. लेकर मोठे झाल्यावर शिकायच्या निमित्तानं कोणाकडे जाते? मावशीकडे राहते. शहरात जर मावशी असेल आणि हे जर खेड्यात झालं असेल तर शिक्षणाची सोय मावशीकडे ठुलं, मामाची तर ठुलं, चुलत मावशीकडे ठुलं, आत्याची तर ठुलं. कशाला? शिकायला. हे झाल्या झाल्यात तिथं गेलं ना. ज्या दिवशी जन्माला आलं त्या दिवशी लेकरू दुसऱ्याकडे जातं का? जातं ना महाराज. माय मेली तर झाल्या झाल्या जर हॉस्पिटल मध्ये माय मेली तर कोण सांभाळायचं त्या पोराला? त्या पोराला कोण सांभाळायचं? एक तर बापाच्या माईनं सांभाळायचं, नाही तर एक तर माईच्या माईनं सांभाळायचं. हेच आधार आहे ना. आणि दोन्ही जर आज्या नसत्याल तर मावशीनं सांभाळायचं, मावशीच नसेल तर कोण्या तरी नातेवाईकानं सांभाळायचं, आणि नातेवाईकच नसतील तर सरकारनं सांभाळायचं. इतकं तर माहिती ना तुम्हाला. याच्या पुढचं पुन्हा सांगू, बस झालं इतकंच. पण हा जगाचा बाप वैकुंठाचा हरी जन्माला आल्याबरोबर बाप जिवंत आहे. बाप जिवंत आहे. लक्षात घ्या राजो, राग येऊ देऊ नका. तो बाप तुमच्या माझ्या बापासारखा बाप नाही. आपल्या बापाकडे किती ज्ञान असेल, लय काम करून पोरायला बंगला बांधाय पुरतो होय. एका दुकानाचे 2 दुकानं करीन बाप, इतकंच करीन ना पोरायसाठी. 25च्या ऐवजी 50 एकर द्राक्ष लाईन होय काका, किती काय करीन बाप? हा होय सोमनाथ महाराज, किती करीत असतो बाप, किती करीत असतो. आपल्या बापायला ज्ञान तरी किती का असेल. देवाचा बाप किती ज्ञानी होता सांगू. देवाच्या बापा देखता 6 त्यांच्या मेहुण्यानं मारले. मेहुण्यानं मारले. नकरीच शोक वधिता बालक नामा म्हणे, धन्य त्याचे ज्ञान नकरीच शोक वधिता बालक नामा म्हणे. 6 मारले तरी शोकाचा पत्ता नाही. म्हणजे दुःख पचवायची ताकद ज्ञानात असते. ज्याला ज्ञान आहे का ती माणसं दुःख पचित असतात, ज्याला ज्ञान नाही का ते दुःखाला कंटाळून आत्महत्या करीत असतात. विठाला विठाला एवढे वसुदेवासारखा पिता ज्ञानी आहे, बाप ज्ञानी असून जिवंत आहे, जवळ आहे. सोडायची काय गरज होती हो? माय कोण आहे? माय कोण आहे? माय देवकी. आपल्या माईसारखी माय असेल का? सांगा बरं. इथं सगळे आपलं जर आजारी पडलो, मी आजारी पडलो, माझे बाबा 90ला गेले, मला आई आहे, मी जर आजारी पडलो तर माझी आई गाडीत बसून मला हॉस्पिटलला कुणी नेईन, पण सोबत येईन. आल्यावर डॉक्टरला विनंती करीन, डॉक्टर माझ्या बाळाला वाचवा ना, माझ्या बाळाला वाचवा ना, वाचवा ना, वाचवा ना. महाराज, काळाच्या तडाख्यातून लपवायची ताकद आपल्या आईत असते का? काळाच्या तडाख्यातून लपवायची ताकद आपल्या आईत असते का? नाही. महाराज, अशी आई होती, काळाच्या तडाख्यातून लपवायची क्षमता तिच्यात होती, पण तरी त्या माईला सोडलं. माई इतकी विद्वान आहे, पिता इतका विद्वान आहे, मग एवढा असताना यशोदा का पाहली?
वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या कशा करता काय असेल त्या यशोदेकडं काय एवढं वैभव होतं महाराज मागचं कर्ज आहे मागचं कर्ज आहे मागचं कर्ज आहे एका गरीबाचं पोरग देवानं मारलं गरीबाचं पोरग देवानं मारलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी पंढरीपुरातल्या मालकाने 7व्या अवतारात एका गरीबाचं पोरग मारलं मालकानं चूक केली मी म्हणत नाही पुराण म्हणते माही काय ताकद आहे देवाची चूक काढायची पाहावे पुराणी विचारोनी पुराण सांगतंय एका किराताचं लाहोर चित्र सशे धरणाराच्या कुळातलं पोरग भजन करायला बसलं आणि भजन करता करता बाण मारला मारून टाकलं ऐकलं कोणाचं वशिष्ठाचा न्याय चुकला महाराज सगळीच महाराज चुकत नाहीत असं तुम्हाला कोण म्हणतंय अभंग पाठ असले म्हणजे चुका होत नाहीत ज्ञानेश्वरी पाठ असली म्हणजे चुका होत नाहीत ब्रह्मचारी राहिला म्हणजे चुका होत नाहीत संन्यासी राहिला म्हणजे चुका होत नाहीत महर्षी वशिष्ठाची चूक घडली सूर्यवंशाचे कुलगुरू काय चूक आपल्या गावात तरुण मुलगा मृत्यू पावला शूद्र तपश्चर्या करतोय भजन करणं काय पाप आहे आपल्या संप्रदायात भजनासाठी जात नाही कुळ नाही काही नाही यारे यारे लहान थोर याती नारी नर सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे एक पुरावा आहे महाराज नाही विष्णुदासान त्याच्या पलीकडचा आहे आदि करुणी वेश्या हा शेवटचा पुरावा आहे आदि करुणी वेश्या त्याच्या पाठीमाग फार मोठे तुकडे सांगितले पण आदि करुणी वेश्या चांडाळाला सुद्धा अधिकार वेश्येला सुद्धा अधिकार क्लिंब्यादी अधिकार हो क्लिंबे म्हणजे नपुसक म्हणजे तृतीयपंथी याला सुद्धा भजन करण्याचा अधिकार आहे आणि भजनानच गेलं तुम्हाला एक माहिती आहे का दादू खोदू पिंजारी कोण्या गावचे होते दम नाही सप्त्याला दम नाही भागवतायला दम नाही पुराणायला दम नाही मोठमोठाले सप्ते करून रेल चल करायला पता नाही कोणाला अजून दादू खोदू पिंजारी तृतीयपंथी होते आणि तृतीयपंथी असल्यामुळे गावातल्या लोकांनी हाकलून दिल्याबरोबर 4.5 वर्ष थेंब नाही पडला थेंब सगळी जनावर शिवाच्या बाहेरच्या गावायनं चारायला सगळी माणसं आपोआपल्या नातेवाईकाची तर बोंबलत टप्पू आणायला 4 वर्ष थेंब नाही महात्मा आला आणि महात्म्यानं सांगितलं तुम्ही गावातले 2 सात्विक लोक काढून दिले ते तृतीयपंथी होते पण भजन करणारे होते ते गावात आणल्याबरोबर उन्हाळ्यात पाऊस पडला ते महाराष्ट्रात गाव आहे फक्त शोधा उद्यापासून विठाला भजन करणाऱ्या तृतीय पंथाला काढून दिलं भजन करणाऱ्या तृतीय पंथाला काढून दिलं तर निसर्ग कोपला मेघ कोपला वरुण कोपला आणि 4 वर्ष पाऊस नाही पडला म्हणजे त्यालाही भजन करण्याचा अधिकार या महिन्याचं मालक कोण आहे भगवान शिवजीचं भजन केलं एका वेशेनं तिचं नाव आहे महानंदा आपल्या संप्रदायात कोंबड्याला पवित्र मानलं का श्री गुरु धर्म भास्कर वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे कोंबड्याच्या विष्ठेवर जर पाय पडला तर आमका रिकामी जागा पाप हे त्यानंच सांगायचं गिरगावच्या बाळून नाही सांगायचं विठाला विठाला आणि ते कोंबडं काशी विश्वनाथाच्या मंदिरात आणि तेच कोंबडं पुष्पक विमानात बसून गेलं टपरे विमानात नाही पुष्पक विमानात त्याला विमान पाठिले माकड चंचळे का नाही माकड चंचळे का नाही जुन्या बायकांना विचारा टिकल्यावाल्यांना विचारित नाही दिवस माळवता लनुष्या लेकराला माकड तोंड्या म्हणलं की वयस्कर बायका म्हणायच्या ए तसं म्हणू नकोस माकड तोंड्या म्हणू देत नव्हते छोट्या लेकराला सूर्यास्ताच्या वेळेला अशी एक त्याच्या पाठीमागं धारणा होती चंचल वृत्ती माकडाची आणि हे माकड नेलं त्याला सुद्धा विमानात बसिलं बाईचं तत्व काय होतं महाराज ज्या दिवशी सूर्य मावळला आणि सूर्य मावळल्याच्या नंतर जर गिऱ्हाईक आलं तर स्नान करून त्याला नमस्कार करायची बापन भाऊ समजून वापस करायची एका गिऱ्हाईकानं उत्तम आबा हत्तीवर सोनं आणलं होतं वैकुंठवासी ज्ञानसूर्य प्रतिज्ञानोबराय रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे हो पुराणाचे गाढे अभ्यासक वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे वैकुंठवासी पांडुरंगाचे उपासक नवरात्रात सुद्धा साहेबराव महाराज सोनोटीकर घट मांडायचे पण घट मांडल्यावर देवीची प्रतिमा मांडित नव्हते त्या घटावर पांडुरंगाची मूर्ती मांडायचे आपुला तो एक देव करून घ्यावा
पांडुरंगाशिवाय कोणालाच मानलं नाही. आणि त्यानं सांगावा, काय ताकद महाराज या लोकांची, काय अधिकार या लोकांचा, काय निष्ठा या लोकांची. म्हणून जगाचा मालक त्यांच्या ताब्यात होता. काय सांगू लागलो, सोनं आणलं, हत्तीवर बिजवारा आला, हत्ती दारात उभा आहे, माकडा नांग खाजील. वेशा म्हणजे काय, सोनं चमकू लागलं. जाय म्हणा त्याला. बाईनं नमस्कार केला बाप म्हणून, भाऊ म्हणून. जात नाही, वापस जाय, वापस जाय. सूर्य मावळल्याच्या नंतर हत्तीवर जरी बिजवारा आला तर सूर्य मावळल्याच्या नंतर स्नान करून शिवजीचं भजन करायचं आणि या भजनात माकडं कोंबडं नाचायचं. महाराज विश्वाच्या पाठीवर वेशा वैकुंठाला गेली. म्हणजे हा संप्रदाय प्रत्येकाला इथं भजन करण्याचा अधिकार आहे. फक्त पांडुरंगाला, ज्ञानोबाराय, तुकोबारायला आवडेल असं भजन केलं की ते देवाला आवडते. आणि एका वशिष्ठांचं ऐकून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं चूक केली आणि एका किराताचं पोरग मारलं. त्या बाईनं ते पोरग आणलं, वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या घरी ते पोरग मारलं, दारात प्रभू रामचंद्राच्या प्रेत ठेवलं. प्रभू रामचंद्राने मारले. तिला कसं काय कळालं, त्याच्या अंगात बाण होता आणि बाण होता राम नाम मुद्रांकित, राम मुद्रांकित बाण होता. म्हणजे हा बाण रामचंद्रांनी मारलाय. आणि सुमंताने विचारलं, बाई प्रेत आणलं मशानात का नेत नाही? नेते, पण ज्यानं मारलंय त्याला विचारायचं, कोण मारलंय? रामचंद्रांनी. कशाहून? हे बाण कोणाचं आहे? सुमंत म्हणले, बाई रामचंद्राचं आहे, आमच्यात मालकान मारलं, पण माफ करणं. ऐकान म्हणले, माफ करायला काय हरकत नाही, पण पोरग माफ करायला काय हरकत नाही, पण मुलगा मा आहे, मी त्याची मा आहे. आणि पोराच्या हातानं माईचं काम सोयीचं व्हावा, पोराच्या हातानं माईचं काम सोयीचं व्हावा. आज पोरग मृत्यू पावले आणि 80 वर्षाच्या माईला पोराची माती करावी लागती. सुमंता तुम्हाला बरं वाटते का? ऐकता का सुमंत? ऐकता का? ह्या पोराच्या जागेवर, ह्या पोराच्या जागेवर तुमचं पोरग होय, ह्या पोराच्या जागेवर तुमचं पोरग होय. आणि माझ्या जागेवर जर तुम्ही माय असायलात तर तुम्ही सहन करताल का? डोळे भरून आले. सांगा तुमच्या मालकाला. बाई न्याय मागण्यासाठी आली. पंढरपुरातले मालक छातीवर हात टेकले आणि सांगितलं, बाई माफ कर. तिनं सांगितलं, जगाचा बाप आहेस, विश्वाचा बाप आहे, तुला शासन करायची आमच्यात काय ताकद आहे, तुला शिक्षा करायची आमच्यात काय ताकद आहे, आणि तुला जिवंत ठेवायचं का न ठेवायचं तुझ्या हातात आहे, आणि आम्ही तुला काय शासन करणार आहे. पण देवा, मग भजन करणार पोरग होतं रे, मग परमार्थ करणारं पोरग होतं रे. माझ्या पोरानं कधी तंबाखू खाल्ली नाही, कधी गुटखा खाल्ला नाही, कधी बिडी वळली नाही, कोणाला चुना मागितला नाही, कधी नस वळली नाही, काही व्यसन केलं नाही देवा. साधं सुपारीचं खाण खाल्लं नाही रे देवा. शिकाऱ्याच्या कुळातले, लावरं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातले, मांसाहार कधी खाल्ला नाही, कधी पक्षाची हत्या केली नाही, कधी कोण्या पशुची केली नाही, एखाद्या प्राणी मात्राला मारलं नाही. सर्व प्राणी मात्रावर दया करणारं पोरग होतं देवा. तुझं भजन करू लागलं, मारलंस. येते देवा. बाई काय पाहिजे? एकच काम कर, मला एकट्याला अंत्यविधी करता यायचं नाही, खांदा द्यायला देव. चुकल्या चांगल्या चांगल्याला पाया पडावं लागतंय. चुकलं होतं ना, चूक केली तीन मारलं ना, खांदा द्याला. सुमंतान खांदा द्याला. अग्नी कोणी द्यालाय? कोण होतं बाईला अग्नी द्यायला? जगाच्या बापान भडाग्नी द्याला. पोरग पेटीलं. वापस फिरताना डोळ्यातलं पाणी शरयूच्या पात्रात पडत होतं. डोळ्यातलं पाणी पडत असताना शरयू न्याय देत होती, माय तुला विश्वाच्या मालकान दुःख दिलंय. देवदी माय, तो जगाचा बाप आहे. देवदी माय, त्याच्या अंगठ्यातून गंगा निर्माण झाली. अनंत पापांचं पाप धुणारी गंगा त्याच्या अंगठ्यातून जन्माला ती इतका पवित्र आहे, त्याला मी कशाला शिक्षा देऊ? आणि निघत गेली रडत. पण रडता रडता हृदयातून एक आवाज निघला. त्या आवाजाचं नाव आहे टळटळाट. त्या आवाजाचं नाव आहे टळटळाट. महाराज शापाला उशाप आहे, गरीबाचा टळटळाट घ्यायचा नाही. गरीबाचा टळटळाट फेडण्यासाठी जगात तीर्थ नाही. गरीबाचा टळटळाट फेडण्यासाठी कोणतंच भागवत तुम्हाला उद्धार करणार नाही. गरीबाचा टळटळाट फेडण्यासाठी लाखो कीर्तन आहे का, तुम्हाला त्याच्यात पश्चात्याला पर्याय नाही. आणि तिचा टळटळाट आदळला आणि देवाच्या अंगावर पडला. देवा, माझं पोरग मारल्यावर मला जसं दुःख झालं रे, तसं दुःख तुझ्या मायबापाला होईल, तितकं दुःख तुझ्या मायबापाला होईल. चला, किराताचं पोरग भजन करते, किती आनंद वाटला असेल. मोठं झालं भजन करीत होतं, मोठं. आता देवकी मातेला पोरग झाल्या झाल्या 8 वर्षाचं झालं, किती आनंद वाटला असेल.
आणि झाल्या झाल्याच बोलू लागलं, नंदाच्या घराला मज नेयू गोकुळाला. किती गुणवान असेल, किती गुणवान. आई बाबा हे राखण करणार आहेत का? मनशी रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ. मी त्याला मोहून टाकलंय, मोहून टाकलंय. तुम्ही मला नुसता उचला. उचलिला कमलापती सांगितलं आई बाबा मला नुसतं उचला, नुसतं उचला. तुमच्या हातापायातल्या बेड्या आहे ना राहणार नाहीत. किती कौतुकजन्य पोरगा असेल. राक्षस मोहून टाकले, उचलल्याबरोबर बेड्या गळाल्या, पण राहिलं का मायबापाजवळ? नाही. कुठं न्या म्हणलं? नंदाच्या घरी. महाराज मागच्या कर्जाचं गाठोडं करण्यासाठी मायबापाला सोडून 11 वर्ष 53 दिवस, मोजा भागवतातले दिवस, 11 वर्ष 53 दिवस यशोदेच्या घरी राहिला आणि 54व्या दिवशी मायबापाला मुक्त केलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणा 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 बा म्हणा. वैकुंठीचा हरी म्हणून जगाचा मालक यशोदा आई साहेबाकडे आला. एक कारण सांगतो. बरोबर 12ला आपण नारळ फोडून देवावर पुष्पाची वृष्टी करू. म्हणून तर आज 10 ते 12 कीर्तन आहे. मालकाचा जन्म आहे आजचा. एक कारण सांगतो आणि मग विश्वाचा बाप सगळे अवतार दिवसा एकच अवतार रात्री का, याची 1-2 कारण सांगून माझ्या ठरलेल्या टायमात आऊत सोडून देतो. विठाला विठाला विठाला. महाराज स्वतःच मागचं एक कर्माचं गाठोड होतं
म्हणून मायबापाला जगाच्या मालकानं सोडलं आणि यशोदेकडे वैकुंठातला हरी गेला असं जनाबाई नमूद करतात काका. पण शंका एका गोष्टीची आहे, यशोदेकडंच का? असं काय होतं यशोदेकडं की जगाच्या बापानं स्वतःच्या मायबापाला सोडून तिच्याकडे जावं, स्वतःच्या आईचं दूध न पेता यशोदेचं प्यावं, यशोदेला झालेली मुलगी इकडं परत करावी आणि आपण तिच्याकडे जाऊन वक्षस्थळाला बिलकुल तिचं दूध प्यावं, असं काय असावा? त्याचं एकमेव कारण होतं, यशोदा अशा गावातली स्त्री होती किंवा अशा वाड्यातली स्त्री होती की तिच्याकडे गाई 9 लाख होत्या. तिच्याकडे गाई 9 लाख होत्या. गाईचा एक पौराणिक सिद्धांत बघा, गाईचा एक पौराणिक सिद्धांत. वैकुंठवासी चक्रांकित महाराज सांगायचे, एखाद्या व्यक्तीची आई जर बालपणी मृत्यू पावली तर आईच्या सेवेचा ओसंगा संपला, आईच्या सेवेचा ओसंगा संपला. एखाद्याचा पिता जर लवकर वारला तर बापाच्या सेवेची कर्मशील वृत्ती संपली. मग आपण ह्या सेवेचं पुण्य कुठं प्रगट करायचं? तर या पवित्र हाताने आपल्या उत्पन्नातला खर्च, एखादी कडब्याची पेंढी ज्वारीच्या, मकेची पेंढी हिरवीगार एखाद्या गाईला जर समर्पित केली तर वाडवडिलांच्या सेवेचं पुण्य तिच्या चाऱ्यातून प्राप्त होते. एका गाईच्या यशोदेकडे किती गाई होत्या? 9 लाख. हे गिरगावचा बाळू सांगायचं म्हणून ऐकतात का? आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख, गाई राखो 9 मला म्हणजे 9 लाख गाई होत्या एकट्या यशोदेकडे. असे 9 नंद होते, 9 नंद. पण नंदराजाकडे 9 लाख गाई आणि या नंदराजाच्या पत्नी यशोदा. म्हणजे आई वडिलाच्या सेवेचा परतावा सुद्धा गायीच्या सेवेत प्राप्त होत असतो. दुसरं एक कारण आहे का? आपल्या संस्कृतीमध्ये बापाचं पिंड, आजोबाचं पिंड पाडल्याच्या नंतर त्या पिंडाला तर्पण विधी नाही सांगायला, पिंड सांगते. पिंड आणि तर्पण वेगळं. पिंड पाडल्याच्या नंतर जर कावळ्याचं तोंड लागलं तर एकच समजायचं, आपले पितर मृत्यूलोकातून मुक्त झाले. पण मृत्यूलोकातून मुक्त झालेला पितर कावळ्याने तोंड लावल्यावर फक्त मृत्यूलोकातून मुक्त होतो, मृत्यूलोकातून. पण आर्यमा नावाच्या पितराकडे जाण्यासाठी तर्पणविधी करावा लागतो. आणि तर्पणविधी आपल्याला करता येतो का? तितकी लायकी आहे का? तितका अधिकार आहे का? तेवढा आहे का? नाही. पण तोच नैवेद्य एक गंगेत समर्पित करायचा, सदाव्रत नावाचा विधी सोमनाथ बुवा. आणि एक नैवेद्य पाटावर पिंडा करता ठेवतात. तोच नैवेद्य गावरान तूप लावून जर गाईला समर्पित केला तर तर्पणविधीचं पुण्य प्राप्त होतंय, तर्पणविधीचं. आणि मग तो बाप, तो आजोबा, तो पंजोबा आर्यमा नावाच्या पितरात विलीन होत असतात. आर्यमा नावाच्या पितरात विलीन करण्यासाठी गिरगावकराला लाखो जरी वेदाचे मंत्र आले तर गिरगावकरात ती पावर नाही. ती पावर आहे गाईच्या मुखात. आणि तो नैवेद्य गाईला समर्पित केला की त्या कुळातला व्यक्ती आर्यमा नावाच्या पितरात विलीन होत असतो. किती गाई मुक्त करतात? एक न्यारकर, एक गाय काका, एक आपलं तर्पणविधीचं काम पूर्ण करते. आणि यशोदेकडे किती होत्या? वा, बजाल्या 2 गोष्टी पुन्हा ऐकायचं. बजाल्या 2 गोष्टी. पुढे सरकू. मग अजून जाऊ दे, एक सांगतो पुन्हा. आपण जागा घेतो, घर बांधतो आणि घर बांधल्याच्या नंतर जसा खेळ तशी वास्तुशांती. तुमच्याकडे घर भरणी म्हणतात का? घर भरणी. आमच्याकडे वास्तुशांती म्हणतात. तुमच्याकडे म्हणतात का? एकच आहे. मग काय ताण, आम्ही काय तुर्कस्तान मधले थोडीच आहेत. एकच आपले सगळंच. काय नाही, जसं बोलण्यात फरक असतो, काय नसतं. चला, वास्तुशांती, घर भरणी. केवढा बंगला असतो? 5000 स्क्वेअर फूट. लई इकून तिकून जर झरा असेल म्हणजे याचा तर 10,000 स्क्वेअर फूट. आणि लय 3च्या मोटरचा झरा असेल आवा तर 1-2 एकरात वाडा. बांधकाम थोडं तेवढं असतं काका? नाही. याची वास्तू करायला किती लोक? पूजा करायला, वास्तू करायला किती ब्राह्मण? मी सांगू का किती? याच्यावर अवलंबून. याच्यावर
6.5 कोटीचं घर बांधलं. तू होता ना रे? आपण पुण्याकडे गेलो, ज्याच्याकडे 11 साखर कारखाने येतं, त्याच्या वास्तूला गेलो. त्या महात्म्याच्या, महात्मा म्हणू की श्रीमंत म्हणू, महात्मा म्हणल्यावर तुम्ही मला पुन्हा बोलताल पैशावाल्याला महात्मा म्हणायला, हे असं आगाऊच काम आहे ना, उलटी दगड आमच्यावर. त्याच्यामुळे नाही, आपली वकीलन जे संघच शिद्रट ठुत नाही तुम्हाला काड्या घालायला. हो, 11 कारखान्याची युनिट त्याच्या ताब्यात, 4.5 कोटीचं घर. वास्तूला कोणते ब्राह्मण? भगवान श्री रामप्रभूची अयोध्येला प्राण प्रतिष्ठा केली तेच ब्राह्मण ती वास्तुपूजा करायला. तुम्हाला आणता येतात का? येते ना, येते ना. कोण म्हणते नाही येत? पैसे किती लागतील? कशा वास्तू असती? याच्यावर चला. एक जणानं 5दा वास्तू केली, 2दा मी होतो. आता नाही करीत, फोन करताना करीत नाही आता कोणाची, घरची करीत नाही तर तुमची कशी करीन? 2दा मी ज्या वेळेला वास्तूला होतो त्यावेळेला 7.5 किलो आपलं आवरतो सव्रतो प्रिया वास्तू सबुजा भवजायम येत देवतः दोगरगरा सर्वामिद्यां ऋतुजन्या, अशा परिपाठात वास्तुशाली. महाराज दान 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 मंत्रोच्चार. 4.5 तास बसलेल्या लोकांच्या कष्टात घाम आणि खाली टाकलेली चटई ओली झाली. पण तू बी 3-3 छटाक प्यालात जाग्यावर, आणि 4.5 तास मंत्रोच्चार. तरी बुवानं 1.5 महिन्याला फोन केला, घरात सुखच नाही. म्हणलं आम्ही जितकी वास्तूला होतो तितक्याला बंगल्यात पूर पूर, मला स्वयंपाक घरात पूर, आणि वरी खिचडीन भजे तळून खाय. ते म्हणले महाराज रागवायले कस काय, तुम्हाला दक्षिणा दिली नाही का? तेही दक्षिणा जाऊ दे रे म्हणलं, पण तो मग ऐकलं नाही ना. काय महाराज, मी आता राहतो मुंबईला, आणि मुंबईला गाय कुठून आणू? त्याला मी सांगितलं होतं 7-7.5 किलो तूप जाळायला ना, तू 51 किलो जाळलं तरी तुला फायदा नाही. तुला वास्तुपूजा करायच्या दिवशी, त्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुझ्या बायकोला ॲलर्जी आहे गायच्या शेणाची, तर चित्रात पण तुझ्या बायकोला गाय पाहू देऊ नको. ती फुल पाकिस्तानी आहे ना. तुझ्या बायकोला चित्रात सुद्धा गाय पाहू दाखवू नको, इतकी फुल पाकिस्तानी आहे. फक्त आज दुपारी 10:30 वाजल्यापासून 2:18 वास्तूचं मुहूर्त होतं. 10:30 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत त्या बंगल्यात गाय बांध, त्या बंगल्यात गाय बांध. 6.5 कोटीचा बंगला बरं का बा, 6.5 कोटीचा. ते म्हणला गाय भेटत नाही. म्हणलं गिरगावकर पुरला तरी सुख नाही. 4.5 कोटीचं घर वारकरी वा शुद्ध करण्यासाठी एक रात्रीचे आणि अर्ध्या दुपारीचं शेण आणि गोमूत्र जितकं पडल तितकं एका विशिष्ट कोपऱ्यात खाली दफनायचं असतंय, आणि त्याच्यावर फरची बसून टाकायची. जागा शुद्ध करायची ताकद किती गाईत? एका. यशोदेकडे किती होत्या? चला आता बस झाले 3 पुरावे, बस झाले. आता 4 गोळ्या घेतल्यावर घामीन ना, आणि आपल्याला जन्म करायचा ना पुन्हा, आहे का नाही? काही मर्यादा असली पाहिजे. मर्यादा मला सांगा मग, एका गाईत इतकी पावर आहे, एका गाईत इतकी पावर, एवढी पावर आहे. तुम्हाला अजून एकदा कारण सांगतो. चला, मागच्या कृतात्रेता युगामध्ये मागच्या काय काय करायचं? पाळणा बांधायचा. बापरे, तुमचं आता हे नवरदेव मंडपात आल्यावर तिथून पुढे बाशिंगाला सुरुवात. विठाला विठाला तुम्ही तुमचं दोघच करा, फक्त बोलू नका, आणि तुम्ही माझ्याकडे बघा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र रावणाला मारून परत आलते. गाईचा 4था पुरावा सांगतो. 4था यशोदेकडे का, मग जन्म करू आपण. 4था पुरावा सांगतो. रामचंद्र राजा रावणाला मारून परत आले. अयोध्येचं स्वराज्याची घडी बसली, आणि घडी बसल्याच्या नंतर एका कपडे धुणारानं निंदा केली. एका कपडे धुणारानं निंदा केली. आईसाहेबाला कुठं सोडलं? जंगलात. जंगलात सोडलं.
बरं, ज्या जगाच्या माऊलीला जंगलात सोडलं ती गरोदर होती. सीताई साहेब गरोदर होत्या आणि गरोदर स्त्रीला जंगलात सोडलं. पण महाराज ती पुण्यवान राजाची पोरगी होती. राजा जनकाची कन्या असल्यामुळं तिच्या बापाचं पुण्य होतं. स्वतः लक्ष्मी होती सोडून द्या, स्वयं लक्ष्मी होती सोडून द्या विठ्ठलराव, पण राजा जनकाची कन्या होती. तिच्या बापाला वैदेही जनक म्हणायचे. हा, कोण जनक? महाराज ब्रह्मवेत्याला दारात उभं केलं. कोण ब्रह्मवेत्ता? शुकाचार्याचा ज्यानं भागवत सांगून उद्धार केला, राजा परीक्षितीचा भागवत सांगून ज्यांनी उद्धार केला, त्या शुकाचार्यानं दारात उभं केलं. शुकाने राजा जनकाला सांगा, जनक मी आलो. म्हणले मी म्हणल्या येऊ नका, मी म्हणल्या येऊ नका. राजा परीक्षा सुखदेवांनी विचार केला, मी ब्रह्मवेत्ता आहे. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरी झाले. 4 ब्रह्मवेत्यापैकी मी ब्रह्मवेत्ता आहे. हे काय गिरगावचा बाळ आहे का? 4 ब्रह्मवेत्यापैकी एक ब्रह्मवेत्ता. कोण? शुकाचार्य, व्यासांचे पुत्र. कोण? व्यास, पाराशरांचे पुत्र. आणि शुकाचार्यांचे वडील व्यास कोण? व्यासोच्चिष्ट जगत्रया. विश्वातलं जेवढं ज्ञान आहे तेवढं व्यासांच्या तोंडातलंय. एवढ्या मोठ्या विद्वान बापाचा मी पुत्र असताना मला मी येऊ का म्हणलं येऊ देत नाहीत. राजा जनक बाहेर आले आणि मग विचारलं, का हो? मी येतोय. ऐका महाराज, एकटे या. ऐका महाराज, एकटे या. शुकाचार्याचं लग्न झालं का? नाही. अंगावर कपडे होते का? झोळी होती का? शर्ट होतं का? म्हणजे पाकिटाचा संबंध, पाकिटाचा संबंध तुम्हाला आहे? हा, कारण मी शुकाचार्य नाही ना. खूप झालते गावकरी. म्हणजे मला सांगा काका, जर शुकाचार्य जनकाच्या घरी आले तर त्रास होता का? काहीच नाही. तरी एकटे या. मी हा शब्द नडला. महाराज इतकं तात्विक काटेकोरपणात ज्याचं जीवन आहे त्याला राजा जनक म्हणतात. आणि त्या जनकाची कन्या होती सीता. त्या राजा जनकाची कन्या होती सीता. महाराज त्या बापानं उदात्त अंतकरणानं केलेलं प्रेम माईनं कानात काय सांगितलं होतं? राजा जनकाच्या पत्नीनं कानात काय सांगावं? सीते, सासू सासऱ्याला माय बापा इतकं प्रेम लाव, माय बापा इतकं प्रेम लाव. महाराज राम वनवासाला गेल्याच्या नंतर एखाद्या वेळेस आईची चेष्टा केली पोरानं. राज्यमाता निंदू भरते केली, पण कैकेयीची चेष्टा सीताई साहेबांना डोक्याच्या केसा इतकी नाही. वनातून आल्याच्या नंतर पहिलं दर्शन कोण्या सासूचं घेतलं होतं माहिती तुम्हाला? रामायण नका बघू, रामायणात नाही पुरावा सापडायचा तो. दुसऱ्या पुराणात बघा. ज्या वेळेला राम वनवासाहून सीताई साहेबाला घेऊन आले त्यावेळेला सर्वात पहिलं दर्शन अयोध्येत प्रवेश केल्याच्या नंतर कैकेयीच्या पायावर डोकं ठेवलं होतं. महाराज माईची आज्ञा इतकी पाळली होती. आणि मातृपितृवच्छलाचा अंतकरणात ठेवणारी माऊली, तिला साधू भेटला. त्या साधूचं नाव आहे रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकासारखा महात्मा भेटला. गंगेच्या तीरावर असताना आकाशाच्या परपटलानं सांगितलं, बाई आज सासऱ्याचं श्राद्ध आहे. आणि तिथं सीताई साहेबांनी पिंड तर्पण केल्याच्या नंतर मग साक्षीला कोण? केतकीचं फुल वाहिलं. पितराला लाल फुल वाहत असतात. पितराला दुसऱ्या रंगाचं फुल चालत नाही. लालच फुल पितराला, पिंडाला लालच फुल चालतंय. लालच. तुमच्याकडे दुसऱ्या रंगाचे फुलं असतील तर कुंकू कालवायचं, ते कुंखाच्या पाण्यात ते फुल बुडवायचं. आरक्त पुष्पाहम तर्पणो भयस्थिता पिंडो भयो रक्त चंदनास्त ते वच अंगुष्ट. मी काही श्राद्धाचं कीर्तन करीत नाही. मला गाईचं महत्व सांगायचंय. मला महत्व कशाचं सांगायचंय? गाईचं सांगायचंय. गाईचं. कल्पना करा, केतकीचं फुल समर्पित केलं, भ्रष्ट झालं, बेमान झालं. आणि मग गाईला पिंड समर्पित केला. गावरान तुपाचं बोट लावून समर्पित केला. ज्या गंगेत पिंड टाकला होता का, ती गंगा सुद्धा विरोधात गेली. म्हणून आज सुद्धा त्या गंगेचं पाणी उघडं राहिलं की तिच्यात किडे पडत आहेत. ऐक नाही महाराज, बरोबर आहे ना? आजही त्या गंगेचं पाणी उघडं राहिलं की अनंत पाप्याचं पाप धुणारी गंगा आहे. पण आपल्याला आंघोळ करायची असेल तर वाळू मग आंघोळ करायची.
आणि पाणी आंघोळीचं झालं की पुन्हा झाकून टाकायचं. उघडं राहिलं, रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशीचा प्रकाश पडला की त्याच्यात किडे पडतात. खोटं बोलली, खोटं. चला गाईच्या बाबतीत धेनूचं काय अवस्था आहे. आणि गाईला विचारलं, माय काय, गंगेत पात्रात उभी होती, गंगेच्या पात्रात उभी होती आणि गंगेचं पाणी पित असताना त्याच गंगेनं तोंडाला आखडलं. गाय न बोलल्यामुळं सीताई साहेबांना पुढे शाप दिला, मागून पवित्र होशील, मागून पवित्र होशील, पाठीमागून पवित्र होशील. ऐका पुढे, याचा छोटासा सिद्धांत ऐका. देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी विद्वान लोकांकडे बघत जा, विद्वानकडे, भंगिऱ्याकडे बघत जाऊ नका, थोटांड्याकडे बघत जाऊ नका. निष्ठावंत वेदोक्त, शास्त्रोक्त, पुराणोक्त, सनातन संस्कृतीतला, भारतीय संस्कृतीतला, आपल्या वैदिक संस्कृतीतला आणि भागवत संप्रदायातला आणि वारकरी संप्रदायातल्या निष्ठावंत लोकांकडे बघा. देवाला नैवेद्य ठेवत असताना चित्र भयोस्थित हो भय कारा मंडला मंडला. आता कशाचं मंडल काढलं होतं? गोमूत्राचं. पळसाच्या पानाचा द्रोण होता आणि त्या द्रोणात गोमूत्र होतं आणि गोमूत्राचं मंडल काढलं आणि त्याच्या पिंडाचं तर्पण केलं आणि गोमूत्र गाईच्या हातात घेतलं. सांग, गोमूत्रानं सांगितलं, राजा दशरथाचं पिंड तर्पण आईसाहेबानं केलं, आईसाहेबानं केलं, आईसाहेबानं. तिथून पुढे असा न्याय झाला, तिथून पुढे असा न्याय झाला, असा न्याय झाला. बऱ्यापैकी यज्ञ करत असताना पंचामृत केल्याच्या नंतर, बऱ्यापैकी यज्ञ करत असताना, पंचामृत करत असताना गाईचं कवडी इतकं शेण दह्यात टाकतात. गाईचं, शुद्ध गाईचं कवडी इतकं शेण दह्यात टाकतात. 2च थेंब गोमूत्र दह्यात टाकतात आणि हा प्रसाद जना भक्षंती. हा मग गाईच्या पवित्र शेणाचा 1 कवडी इतका शेणाचा तुकडा पंचामृताची पात्रता शुद्ध करतय. कवडी इतकं शेण एका गाईचं. यशोदेकडे किती होत्या? किती होत्या? बस झाले 4 पुरावे. मला सांगा, एक गाय जर इतकी शुद्ध असेल तर एकट्या यशोदेकडे किती येतात? 9 लाख. आणि मग ती जागा किती शुद्ध, तो वाडा किती शुद्ध, या गायीच्या सानिध्यात राहणारी माणसं किती शुद्ध. ते कोण होते? नंदराज आणि यशोदा. म्हणून जगाचा बाप माय बापाला सोडून यशोदेकडे आला. वैकुंठेचा हरी, वैकुंठेचा हरी, मागच्या कर्जाकरता 8वा अवतार आणि यशोदेच्या या 2 कारणाकरता जगाचा बाप तिच्याकडे आलाय. अशी प्रचंड कारण आहेत. विद्वान माणसं, मला वाटतंय महिना 2 तास फक्त यशोदेच्या घरी का गेला याच्यावर बोलतील. गिरगावचा बाळू 10 दिवस बोलन, येडा येडा. तर विद्वान किती दिवस बोलतील? इतकी मोठी ताकद आहे. आपल्या संप्रदायाचा नियम समजून आपण मधलं भजन घेऊ, मग हार होईल. आणि तोपर्यंत फुलं वाटा, महिलांकडे असतील, ज्याच्याकडे असतील त्यानं ते आपली फुलं अर्जित करायची आणि 10-12 मिनिटात एक थोडंसं चरित्र सांगू. आणि विठोबा रुक्माईचं भजन असताना मलाही हार घालतील आणि मी यायलाही गुतीतो. विठोबा रुक्माई Oh
उद्या चालत असलेल्या सातारे नगरीतील हा सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह या परम पावन ज्ञानदान यज्ञामध्ये महाराष्ट्राच्या मातीमधील एक राजकीय क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व, मला असं वाटतंय शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी थोडंसं मंत्रालयामध्ये बऱ्यापैकी प्रश्न मांडतात असे आदरणीय बच्चू कडू साहेब सुद्धा उद्या यायलेत ना, त्यांना या नगरीमध्ये त्यांचा सुद्धा उद्या प्रवेश आहे असं गावकऱ्यांच्या वतीने चिठ्ठी आली. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री भारतजी दिघोळे साहेब ही सुद्धा येणार आहेत. बरोबर ना, याची सुद्धा दखल घ्या. विश्वाच्या मालकाचा आज जन्म आहे. फुलं आहेत का सगळ्यांकडे? नाही, आपण घातलेला हार नाही टाकायचा. जगदानंद जगतपती भगवान द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. 8 वर्षाची मूर्ती आहे, अवतार 8वा आहे, वय सुद्धा 8 वर्षाचा आहे, तिथी सुद्धा अष्टमी आहे, ऋतू वर्ष आहे, नक्षत्र रोहिणी आहे, महिना श्रावण आहे, वंश चंद्रवंश आहे. मग चंद्रवंशात जन्माला आले. या वंशाची सुरुवात
चंद्राला तारामातेपासून प्राप्त झालेला बुध नावाचा पुत्र काका. बुद्धी प्रगल्भ होता, नाव बुध ठेवलं. आणि या तारेपासून प्राप्त झालेल्या चंद्राला पुत्र जो बुध, यापासून पुढची संतती चंद्रवंश म्हणतात. एरवीचे सर्व अवतार सूर्याच्या प्रकाशात झाले. एकच असा अवतार आहे, अंशांशात्मक अवतार 24 झाले. त्याच्यात राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहेत. पण राम अवतार सुद्धा सूर्याच्या प्रगतीत त्याच्यात झाला. पण 8वा अवतार जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा, हा नारायणाचा अवतार रात्री झाला. कारण चंद्रवंश आहे. रात्री होण्याचं दुसरं एक कारण आहे, अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता. अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता, ज्ञानाचा प्रकाश पाडायचा होता. अज्ञानाचे अंधकार संपवायचा होता, म्हणून रात्री जन्माला आले. रात्री जन्माला येण्याचं कारण अष्टमीच्या दिवशी फार उशिरा कोरीचं दर्शन आहे. त्याला आनंद वाटावा चंद्राला, याच्याकरता रात्री दर्शन. नक्षत्र रोहिणीच का पाहलं? आजन जन्म धात्री नक्षत्र आहे, अयोनी संभव आहे, याच्याकरता रोहिणी नक्षत्रावर जन्माला आला. याचं दुसरं एक कारण आहे, चंद्राला पत्न्या 27 आणि 27 पत्न्यापैकी ज्येष्ठ पत्नीचं नाव होतं रोहिणी, याच्याकरता रोहिणी नक्षत्रावर. अजून एक कारण आहे का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला माता 12, आई किती? 12. त्याच्यापैकी एका आईचं नाव रोहिणी. नंदाकड ठेवलं, त्या आईचं नाव काय होतं? रोहिणी. बलराम दादा तिला झाले, तिचं नाव काय? रोहिणी. जिच्या पोटात 7वा गर्भ नेऊन घातला, तिचं नाव रोहिणी. आणि हिलाही जरासा आनंद वाटावा, याच्याकरता रोहिणी नक्षत्रावर. जगाचा बाप रोहिणी नक्षत्रावर जन्माला आले. रात्री का जन्माला आले? वर्षा ऋतूत का जन्माला आले? कधी भागवत ऐका, लक्षात येईल आपल्याला. 5-4 मिनिटात किती सांगता येईल. बैल 2 आणि जमीन 400 एकर. होय, अशी इतकी पाळी घालता येत असती का? होय, अशी शक्य नसती ना. मुचके आता जसं घालल तशी मी भोट्या घालीत नाही, उभाट्याच घालतो म्हणा, पण पाळी कमी होत असती. योग पहा, लक्षात घ्या. जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती आहे. मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मग मला उचला इथून. लपवा लपवा जगजेटी. बऱ्यापैकी प्रेम उतुंगात आलं, पण सांगितलं झणी कंसाची कळेल आणि माझ्या बाळाशी मारील. यानं 6 मारले, आता जर कंसाला कळालं तर याला मारीन. याच्यापेक्षा लपून ठेव. हे लपत असतं का? रक्षपाळ मोहून टाकले, झोपले नव्हते बरं, मोहून टाकले होते. मोहले होते. मग ते त्यांना काही कळलं गेलं. हे कंसाचे रखवाल होते, पण मोहून टाकले. हातापायातल्या बेड्या गळाल्या. बाहेर आल्याच्या नंतर आज जो पाऊस पडला का, हे शुभतेचं लक्षण आहे बरं का. तुम्हाला किती मानायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. तुम्हाला कितपत मानायचं ते तुम्ही तुमचं ठरा. पण अज्ञानी बाळून केलेल्या अभ्यासाच्या नुसार सांगतो, माझ्या लहानपणापासून मी पुरावा ऐकतो मोठ्यांचा. 10-15 दिवसाची जर खंडवृष्टी असेल तर लोक म्हणायचे गोकुळाष्टमीच्या दिवशी आपलं समाधान होईल. गोकुळाष्टमीच्या दिवशी आपलं समाधान होईल. शुभतेचं लक्षण आहे. 10-15 दिवसाचा पाऊस नसेल आणि पंचमी आली असेल तर लोक म्हणायचे नागाची फडी भिजण्यासाठी येतो, आपली भूमाता भिजवील. शुभतेचं लक्षण आबा, शुभतेचं लक्षण होतं. काही काय शास्त्र शुद्धता आहे महाराज. पर्जन्य पडणं हे शुभतेचं लक्षण आहे. रक्ताचा पाऊस पडणं अशुभतेचं लक्षण आहे. खंडवृष्टी होणं अशुभतेचं दुष्काळाचं लक्षण आहे. देशावर संकट येत असतं. आणि पर्जन्य पडणं ओला दुष्काळ परवडला. ओला दुष्काळ परवडा. कारण ओल्या जागेवर बरेपैकी पिकं येत असतात, पण कोरड्यात काहीच येत नसतं. कोरड्यात काय येत असतं माहिती का? केतकीचे झाड. कोरड्यात काय येतंय? केतकीचे झाड. आणि केतकीचे झाड सानप कशाला वापरायचे? गहू बांधायला. आणि कोरड्यात गहू येतो का? कोरड्यात गहू येतो का? नाही. मग कोरड्यात काय येते? केतकी. मग केतकीची दोरी केली तर फाशी घ्यायची का? मग पाऊस कशाचं लक्षण आहे? आणि देवाच्या जन्माच्या वेळेस पडतोय, हे शुभतेचं लक्षण आहे. ठीक आहे, मला माहित आहे अजून याच्या 3 पटीनं माणसं आले असते. गिरगावकराचा बाजार पाहला, हे मी मान्य करू शकतो. हे पण कमी नाहीत. हे बी वरी घेतले नसते तर तुम्हाला जागा नव्हतीच. हे पण कमी नाहीत इतक्या पावसात बी. पण एक लक्षात ठेवा, पुन्हा आहेतच का तिकडं? बर. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. हो, हे शुभतेचं लक्षण आहे पावसाचं. चला, विश्वाचा बाप जन्माला आला त्यावेळेला पाऊस पडत होता, पण पाण्याचा नाही.
पाऊस कशाचा पडला? अमृताचा. अमृताचा पाऊस पडल्यावर शेषाला राग आला. आज अजित परमात्मा आहे. दुसऱ्याचं दुःख दूर करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला अमृत काय करायचं? वरती छाया धरी शेष आणि वरी शेषान छाया धरली. तुम्ही कृष्ण जन्माचा फोटो पहा, त्याच्यावर अशी छाया धरलेली. वसुदेवाच्या डोक्यावर शेषानं छाया धरली आणि पुढे चलत होते. अमृत म्हणलं शेष, ते म्हणलं काय नाही, अमृताचा स्पर्शच होत देत नाही. म्हणले का? अरे अमृतच त्याच्यापासून निर्माण आहे. अमृत कोणापासून निर्माण आहे? त्याच्यापासून. आणि त्याला अमृत काय करायचं? पुढे यमुना नावाची नदी, 350 गंगापैकी एक गंगा, सागराची पत्नी यमुना, मृथा काळाची बहीण यमुना. चला हिच्यापाशी आल्या म्हणजे प्रवेश केल्यावर पाणी होतं गुडघ्या इतकालं. यमुनेला पाणी किती? गुडघ्या इतकालं. पण वसुदेव देवाला आतमध्ये घेऊन गेल्याबरोबर पाणी आलं छातीला. सासू जावायच्या पाया पडत असती का जावाई सासूच्या पडत असतो? सांगा मोठी माय. जावाई सासूच्या पाय पडत असतो. करदुडा नारळाचा खोबळा 100 रुपये. दूध विकणारी असल ताहेराला कपडे, आणि नवऱ्याच्या माघारी मका विकणारी असल तांगठी. पण कधी जावाई पाया पडला तर, जावाई जर बुटा हरपिणारा असेल तर, सासू अंगठी करते काका? जावाई जर बुटा हरपिणारा असेल तर नाही. सासूच्या पोरीला मारणारा असेल तर, तिच्या पोरीला साडी टायमाला घेणारा नसेल तर नाही. जावाई पाया पडला तर सासू पैसे देती. इथं सासूच जावायच्या पाया पडायली. सासू कोणाच्या पाया पडायली? जावायच्या. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? समुद्राची. समुद्राच्या पत्न्या कोण? नद्या. मग लक्ष्मीच्या कोण? आई. मग कृष्ण परमात्म्याची कोण? सासू. मग सासू जावायच्या पाया पडायली. पुर चढला त्याशी लाविला दुभंगली. श्रुतीने विचारलं सरितेला, यमुने जावायचं दर्शन? सासून सांगितलं सासूचा दर्जा नीट ठेवायची ताकदच जावायते. सासूचा सासू पण दर्जा ठेवायची ताकद जावायते. नदीला किंमत कधी असते? आटल्यावर का पाणी असल्यावर? पाणी असल्यावर. गाईला किंमत दूध असल्यावर. वा. झाडाला किंमत फळ असल्यावर. मंदिराला किंमत देव असल्यावर. वाड्याला किंमत लेकरं असल्यावर. 2.5 एकरचा वाडा आहे ना, पण लेकरच नाहीत. नुसत्या घुशी पळायला, पैशाला दम नाही. गेह बालबिना, धेनू शिरबिना, तरु फलबिना, नदी नीरबिना. नदी कशाशिवाय सोबती? पाण्याशिवाय. आणि पाणी कोणी हल्ल्या कोणाच्या सहीनं पडतंय? मेघ कोणाचं ऐकतो? आमदाराचं, मंत्र्याचं, राष्ट्रपतीचं, पंतप्रधानाचं, भारतातल्या मंत्र्यांचं, अमेरिकेतल्या मंत्र्याचं, जपानच्या मंत्र्यातलं, सर्व देशातल्या मंत्र्यांचं, पंढरपुरातल्या मंत्र्याचं. मेघ कोणाचं ऐकतो? पंढरपुरातल्या मंत्र्याचं. मेघ पंढरपुरातल्या मंत्र्याचं ऐकल्याशिवाय पडतो का? नाही. मग त्या मंत्र्यानं सांगितलं मेघ पडतो. मेघ म्हणजे काय? पाऊस. आणि मेघ पाऊस हा पंढरपुरातल्या मंत्र्यानं, म्हणजे इच्छा जावायानं सांगितल्यावर पाऊस पडतो. आणि पाऊस पडल्यावर नद्या भरतात. यमुना काय म्हणली? माझी किंमत राहण्याची ताकदच जावायते. मग माझी किंमत कायमस्वरूपी राहावा म्हणून जावायच्या पाया पडते. काय नवल हो जीवनात. जगातली पहिली सासू आहे, जावायच्या पाया पडली. बऱ्याच पडत्यात ना, चांडाळा सांभाळणं माया पोरी नीट. अरे तू धड म्हणून देल ती ना बापा. हे पण न वेगळं, हे पण न वेगळं, हे पण न वेगळं. सासूत वजन राहावा ही जावयात ताकद आहे. याच्या करता दर्शन घेतलं. पुर चढला चाट त्या जन्म हा मथुरेत कधीच करायचा नाही बरं. हा, मथुरा अपवित्र कशाने होती? उग्रसेन चांगले होते महाराज, उग्रसेन चांगले होते. मथुरा 3 लोकांच्या पापानं पापिष्ट होती. 3 लोकांच्या. कारण आस्ती आणि प्राप्ती ह्या जरासंधाच्या कट्ट्या होत्या. जी सून सासू सासऱ्याची संपत्ती घेऊन सासू सासऱ्याला जेवायला देत नाही, ती सून माणसाची जरी असेल तर तिच्यावर जरासंधाची सावली पडली समजायचं.
त्याला संदाच्या 2 पोट्ट्या, एकीचं नाव आस्ती, एकीचं नाव प्राप्ती. ह्या कंसाच्या बायका, उत्तम कंसाच्या बायका. या येणं सांगितलं नवऱ्याला, मला सासू सासरे आवडत नाही. आणि पोट्ट किती हरामखोर. देवाचे मायबाप बंदीशाळेत टाकलं, देवाला काय नाही वाटतो. अहो ते कवा बी सोडीन ना, ते कधी बी सोडीन ना. काय ताण घ्यायचा त्याचा, त्याला काय चिंता आहे. पण सगळ्यात मोठा देवाला राग होता कंसा. त्यानं स्वतःचे मायबाप अंधार कोठडीत टाकले होते. आणि मायबापाचा द्वेष करणारी लेकरं ज्या गावात जास्त असतात ती भूमी अपवित्र असते. ती भूमी अपवित्र असते. आणि देव त्या भूमीत जरी प्रगटला तर उत्सव त्याचा होत नाही. भूमी या 3 कारणानं अपवित्र. अजून उपकारण 3 होते. धारूरकर शास्त्री सांगायचे, वेळ झाला ना महाराज, आहे का नाही. सगळा स्वयंपाक झाल्या माणसाने जेवायला बसलं पाहिजे. आणि उगत लांबिलं ना मग पाऊस आल्या का वाढायचं. आपला टाइम संपला, वेळ झाली, योग असा आला. आणि मग त्या पापामुळे तिथं उत्सव नाही. यमुनेकून पैल तीराला आले. यशोदेच्या वाड्याचा 1 दरोजा उघडा होता. 1 दरोजा, दरोजे 4. एका दरोज्यातून कधी आले ते रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकायचे. म्हणजे गौभक्त होते नंदराज, गौ उपासक होते महाराज. 9 लाख गाई म्हणल्या जमीन किती असेल विठ्ठलराव, सांगता येईल का सांगत? बरे सांगता येते का? ए योगेश सांगता येते का? काका कशी सांगता येईल? 9 लाख गाई म्हणल्यावर 2 गाई पाळल्या तर जमीन लागन का नाही? आणि दुसऱ्याच्या बांधा. आणि तुमच्या नाशिक जिल्ह्यात इतकालेच बांध, तुमच्या नाशिक जिल्ह्यातले बांधव काय कायच्या मिशारून देतात. ते मिशापेक्षा बारीक बांधव काही काही ठिकाणी तुमच्याकडे डांबराव मका लावल्यात. हो इतकुलेच रस्ते. आम्ही तिकडे गेलोत ना ते फराळा करायला, तर आमच्या ड्रायव्हरला म्हणलं, बाळू जराशी खाडी गेली ना, बाळू जराशी बी आपली गाडी खाली गेली ना, JCBचं अन्न वडायला बाबा. गाडीच्या फेस म्हणजे त्या ह्याच्यावर घेतलं म्हणजे तुम्ही लय मस्त खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमच्याकडले 200-200 फुटाचे रोड आहेत का? पा 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 मकर कर तुम्हाला हसायला. यावा अशी भावकी असती. ही भावकी फक्त उचलायची आणि पेटवायच्याच कामी. म्हणजे तुमच्याकडं जमीन नसताना गायन मसड पाळता येणार नाही. आणि पाळायची असेल तर रोज चारा विकत घ्यावा लागल. 2 गाईसाठी काका, 2 गाईसाठी 9 लाख गाई पाळायच्या म्हणल्या जमीन किती लागल? मग किती असेल? आणि तेवढी होल्डिंग किती बिगे होईन बरं? बिगे एकर जाऊ द्या, हेक्टर जाऊ द्या, बिगे लिहता येते का? कागदावर लिहता येते का किती बिगे? आणि तितक्या बिग्याचा बॉस रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकीत होता. महाराज गायीवर प्रेम करणारा राजा होता म्हणून दरोजा उघडा राहिला. आणि त्या दरोजातून जगाचा बाप आतमध्ये प्रवेश करतो. आतमध्ये प्रवेश. महाराज जिचं दूध प्यायचंय का, जिचं दूध प्यायचंय का तिला निद्रा लागली. जिचं बाळांत पण केलंय का त्या गाईला निद्रा लागली. आणि जी जन्माला आली का ती स्वागता करता हुशार. आइये प्रभू, आइये प्रभू, प्रभू आइये. माया होती, आइये प्रभू आइये, ह्या पे लेट दो, इथं झोपा प्रभू, तुमच्यासाठी जागा पवित्र आहे. नुकतीच जन्माला आलेली निष्पाप या देशातली पवित्र लक्ष्मी, या देशातली माया. त्या अंथरुणावर जगाचा बाप झोपला आणि माया खांद्यावर घेतली, हातातली निसटली. राजाला सांगितलं, काय येडपटवाणी करायलास? तुला मारणारा कधीच जन्माला आलाय. तुझं लागी वधी उपजला मजाधी, काय काळजी करू नको. आणि सकाळी उठल्या आईसाहेब उठल्यात कृष्ण पाहिला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 1 धावी एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे. काय सर्वत्र आनंद, नंदजी को पुत्र भयो, जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने, दिने दिने पाल की. काय काय महाराज किती मोठा आनंद. आता स्वर्गातल्या देवता पुष्पाच्या उंजळी घेऊन आल्या. पुष्पाच्या उंजळी. गाईला 1च पाय राहिला. धर्म नावाचा पाय तुटला, नीती नावाचा पाय तुटला. ते 4ही पाय तुटले. आणि बिन पायाची गाय 4ही पाय तुटले. 1 पाय शिल्लक होता ते पण पाय तुटला. आणि ते पाय तुटल्याच्या नंतर उत्तम दादा आकाशाकडे पाहिलं, देवाला सांगितलं, देवा सगळे पाय तुटले रे, सगळे पाय तुटले. आता बोध सांभाळणं होत नाही. पृथ्वीनं गाईचं रूप घेतलं होतं, पृथ्वीनं गाईचं रूप घेतलं होतं. मला आता हे पाप सहन होत नाही. बघणं देवा, बघणं देवा. आणि आजच्या या वेळेला
या पृथ्वीवरचं पाप संपिणारा, पाप्याला संपिणारा आणि पुण्याला दाखवणारा जगाचा पाप गायीनं पाहिला आणि चारी पाय गाऊन गाय धर्म ती पृथ्वी सक्षम झाली. आणि मग अशा वेळेला यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिक्पाळ, चारुहास, परमहंस, ब्रह्मदेव, भगवान शिवजी, इंद्र, शची, जयंत, जयंती, गणेश, सिद्धी या सर्व देवता हातात अंजुळी घेऊन आणि त्यावेळेला रात्री नाही टाकले. जन्म झाला तर रात्री तिथं, पण कळाला गोकुळात कधी. आणि मग तिथून पुष्पाची वृष्टी झाली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाला गोपाला गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. एवढा आनंदी आनंद. आणि विश्वाच्या बापाला पाळण्यात घातलं. झुलने मे झुले नंदलाल, झुलावो रे सजनी. द्वादशीच्या दिवशी जगाचा बापाला, एवढा पुरावा ऐकान पूर्ण राम. द्वादशीच्या दिवशी विश्वाचा बापाला, विश्वाचा बाप म्हणजे कोण? भगवान शिवजी विश्वनाथ आले. द्वादशीच्या दिवशी सकाळी जोग्याच्या रूपात. जोगी दिसत विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र. मनवे तुझा मित्र, बाळा जोर कुलभूषणा निजगा नारायणा. कुलभूषणा निजगा नारायणा. योगी आलास विश्रामा निजगा नारायणा. कुलभूषणा निजगा नारायणा. बाबा ह्यो पाळणा म्हणायला पाहिजे बाय काय ना. गाथ्यातला पाळणा पाठ करा, ज्ञानेश्वरीच्या वया पाठ करा. माथ्यातलं नका करू, बेल वाया गेले तिकडेच घसरून मेले. हा पाळणा त्यो म्हणा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल. हे अशी भंगिरी पाळणे म्हणू नका. आता तुमचा नंतर पाळण्याचा कार्यक्रम आहे, वंट्या भरायचा कार्यक्रम आहे. ज्ञानेश्वर दोन मिनिट आदरणीय हरिभक्ती परायण मनोहर बाबूराव नखरे, तुम्ही माझं यजमान पद घेतलं. मला याच्याबद्दल तिळा इतका आनंद नाही, पण मला एवढा मोठा आनंद आहे. तुम्ही आज पवित्र पर्वणीवर माळ घातली. या नका 2 मिनिटं. आता मी महाराष्ट्रात जरी फिरणारा महाराज असेल तरी पण तुमच्या पाया पडू शकतो, कारण तुम्ही आमच्यात आलात. हो फटाकडावाले फोडू नका. मला सगळ्यात मोठा आनंद माझं यजमान पद ज्यांनी घेतलंय ते वारकरी झालेत. आजच्या पवित्र पर्वणीवर झालेत. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचं काम प्रचाराच्या माध्यमानं, युट्यूबच्या माध्यमानं गरजा महाराष्ट्र माझा हे चॅनल अजय लबडे करतात. तरुण तडफदार मुलगा बसून बसत होता. एक दिवशी गुच्चा द्याला, अजय मला खेटून गाडीत बसतोस रे, पण माळ नाही तुला, माळ नाही तुला, माळ नाही. आणि मग कालच्या वारीला आम्ही पंढरीला गेलो. दर महिन्याच्या वारीला जातो, शुद्ध वारीला. आणि मग पंढरपुरात माळ घेतली. मला घाला, मी म्हणलं ठुई न खिशात. हो, डॉक्टरनं ऑपरेशन कवा करावा, रक्ताची चाचणी करावा, शुगरची तपासणी करावा, ते फोटो काढावा आणि मग अनेस्थियाचं इंजेक्शन द्यावा आणि मग चिरा. कालच्या शुद्ध एकादशी पासून त्याला भूल दिलती, आज ती भूल लागू झाली आणि आज ऑपरेशन केलं ना अजय माळकरी झाला. विठ्ठल जय जय
क्षमा करद महाराज नाही विचारला आत्मा मध्ये करारा